लोकसभा निवडणुकीचे ढोल जोरात वाजू लागलेत। या सगळ्यात पक्षांतर, पक्षप्रवेश, आमंत्रण, निमंत्रणाची ही कुजबूज अगदी दबक्या आवाजात सुरू झाली आहे। मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला, ज्यामुळे राजकीय भूकंपाचे हादरे बसलेत। आपल्याला आणि आपल्या मुलीला भाजपनं ऑफर दिल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केलाय। म्हणूनच शिंदेंना खरंच भाजपची ऑफर आहे की स्वपक्षावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असे सवाल आता विचारले जात आहेत। पाहूया। प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर। सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेंना भाजपचा आग्रह। दोनदा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केला। सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या दाव्याचं टायमिंगही बघा। पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी आणि चंद्रकांत दादा सुशीलकुमार शिंदेंच्या घरी जाण्याआधीच शिंदेंनी हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली। भाजपनं मात्र काही तासातच कुठलीही ऑफर दिली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे आम्ही त्यांना दिली नाही आहे। आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे। ऑफर आहे भाजपकडून, काय नक्की म्हणजे काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला? ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? पण सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना केलेली नाहीये। म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलत असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आली ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। भाजप प्रवेशाची ऑफर कुणी दिली हे सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं नसलं तरी चंद्रकांत पाटलांनी मात्र गडकरी आणि शिंदे मित्र असल्याचं म्हटलंय। शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल। नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते हे जगनमित्र आहेत। आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या, तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही। त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? तुम्हाला विश्वास बसत नाही तर त्याला काय करणार? साहेब राजकीय नाट्याचा पडदा कधी उघडणार? अरे ते सांगितलं ना, आता पडदा उघडून गेला। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडे तगडा नेता नसल्याची चर्चा आहे। 2014 साली भाजपने शरद बनसोडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। मोदी लाटेत बनसोडेंनी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला। 2019 साली भाजपनं उमेदवार बदलत जय सिद्धेश्वर स्वामींना लोकसभेचं तिकीट दिलं। जय सिद्धेश्वर स्वामींनीही सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला, पण जय सिद्धेश्वर स्वामी हे मतदारसंघात फिरकत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे। आता मी ते विषय ऐकलं नाही, पण आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल। सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जे म्हटले आहे ते खरं आहे की खरं सुशीलकुमार शिंदे काही नगरसेवक नाही, ते खोटं बोलतील। काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या उंचीप्रमाणे ते लोक काही बोलतात। आता मी त्यावर अधिक बोलत नाही। आपली मर्यादा, आपली हे सगळे पाहून बोलायला पाहिजे। पण ते मी सांगितलं की ते मुख्यमंत्री राहिलेले, ते राज्यपाल राहिले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत।
आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही. त्यांच्याकडे ऑफर गेली, त्यांनी सांगितलं नाव उघड करा, करायच्या वेळेस करतील, पण त्यांचं रक्त, त्यांचा DNA हा काँग्रेसचा आहे. ते चुकीच्या ठिकाणी हात घातलेत आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत असं माझं मत आहे. आली असेल तसं भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत. आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात, असंच आहे सुरू. पण मला विश्वास आहे की प्रणती काय आणि सुशीलकुमार शिंदे साहेब काय, ते लोक कट्टर सर्वधर्म संभावाच्या विचाराचे आहेत, व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील. सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या या वक्तव्यामागे दुसरा अर्थही असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीआधी काँग्रेसमधल्या नेत्यांनीच पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसला मजबूत नेतृत्व मिळायला हवं असं सांगत 23 नेत्यांनी तत्कालीन पक्ष नेतृत्वावर सवाल उपस्थित केले होते. सुशीलकुमार शिंदेंनीही गांधी घराण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा किती विचार करेल अशी धास्ती शिंदेंना वाटत असावी. मला ज्यांच्याकडून आली ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही. पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही. मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही. भाजपनं लोकसभेसाठी मिशन 48चा नारा दिलाय. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निश्चय भाजप नेत्यांनी केलाय. त्यामुळे सोलापूर सारख्या एकेका जागेकडे भाजपनं लक्ष द्यायला सुरुवात केली. आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.